ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय उपासक उपासिका, ह्या ऐतिहासिक संस्थेचे आजीव सदस्य, धम्मदानदाते, विशेष धम्मदानदाते, ह्या सर्वांना सप्रेम जय भीम, मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांचं ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं मी इथे हार्दिक स्वागत करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार बुद्धविहारामध्ये प्रत्येक बौद्धांनी गेलं पाहिजे, कारण ही बुद्धविहार ही आपल्या बौद्धांची एक पार्लमेंट आपण म्हणू शकतो की जिथे विचारांची आदानप्रदान होते. दर आठवड्याला झालेल्या घटना, घडलेल्या घडामोडी आणि पुढच्या आठवड्यापर्यंतची वाटचाल ह्याच्यावर विचार विनिमय होऊन आपल्याला सन्मार्गानं जगण्यासाठी, उत्कर्षाकडे जाण्यासाठी दिशा मिळते आणि बौद्ध समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास होण्यासाठी ही अतिशय बहुमोल मूल्यवान अशी ही संधी असते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर रविवारला प्रत्येक बौद्धाला बुद्धविहारामध्ये जाण्याचा आदेश दिलेला आहे. त्याप्रमाणे आज ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण बुद्धवंदना, सत्कार कार्यक्रम आणि चिंतन सभेचं आयोजन दर रविवारप्रमाणे केलेलं आहे. आपण बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने आपण पूजन करणार आहोत. मी विनंती करेन, ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मगर सर, सन्मान्य इंगळे काकू आणि उपस्थित रिधोरा येथून स्पेशली ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानाला सदिच्छा भेट देण्याकरता आलेले युवक, उपासक उपासिकांना त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्पधूपदीपाने पूजन करावं. त्यानंतर आपण सामूहिक बुद्धवंदना घेणार आहोत. नुकतेच आपल्या आदर्शांचे पूजन इथे झालेले आहे. लगेच आपण सामूहिक बुद्धवंदना घेणार आहोत. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। यानंतर लगेच आपण आपल्या भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे घेणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे। सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय भीम। एक साथ विसरा। तर प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, या ऐतिहासिक संस्थेचे पदाधिकारी, सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदानदाते, उपासक उपासिका, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज चिंतन सभा बुद्ध वंदनेनंतर आपण सुरू करीत आहोत आणि आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या शिरस्त्याप्रमाणे आपली जी मान्यवर मंडळी आहे, जी समाजाभिमुख मंडळी आहे, त्यांचा सत्कार सेवानिवृत्तीनंतर किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये काही आनंददायक असं काही घडलं असेल, काही क्षण असतील, तर तेव्हा आपण त्यांचा सत्कार करतो। तर आजसुद्धा आपण ह्या चिंतन सभेमध्ये काही मान्यवरांचा सत्कार इथे करणार आहोत। मी विनंती करतो ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, समाज न्याय पत्र पेपरचे मुख्य संपादक आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांना त्यांनी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। सोबतच मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। माजी पोलीस अधिकारी सन्माननीय पी.टी. इंगळे साहेबांना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सत्कार मूर्ती ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य तथा धम्मदानदाते सन्माननीय दीपक भाऊ शिरसाट आणि सन्माननीय कांचनताई शिरसाट यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। विनंती करेन सन्माननीय आमचे सन्माननीय जावई प्रदीप भाऊ शिरसाट यांना त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। दुसरे सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय सुभाषजी तायडे सर आणि तायडे मॅडम, ह्या दोघांनाही मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। तिसरे सत्कार मूर्ती आहेत PSI ह्या पदावरून सेवानिवृत्त झालेले सन्मान्य
वसंतजी इंगोले साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन, त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. सभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय चंद्रशेखर आठवले साहेबांना. सन्माननीय अशोक इंगळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय पंजाबराव अंबोरे साहेबांना. सन्माननीय इंगळे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी सन्माननीय सिद्धार्थ चक्रनारायण साहेबांना विनंती करेन. बँकेचे अधिकारी सन्माननीय दीपक भाऊ शिरसाट साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय विलास दांडे सरांना. सन्माननीय कांचनताईंचं स्वागत करण्याकरता सन्माननीय शुभांगीताईंना मी विनंती करेन, त्यांनी पुष्प देऊन कांचनताई शिरसाट यांचं स्वागत करावं. उद्योजक सन्माननीय प्रदीप भाऊ शिरसाट यांचं स्वागत करण्याकरता सन्माननीय पांडे साहेबांना मी विनंती करेन, त्यांनी पुष्प देऊन प्रदीप भाऊंचं स्वागत करावं. सन्माननीय तायडे सरांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय खाडे सरांना, त्यांनी पुष्प देऊन सुभाषजी तायडे सरांचं स्वागत करावं. सन्माननीय तायडेताईंचं स्वागत करण्याकरता सन्माननीय आठवलेताईंना मी विनंती करेन, त्यांनी पुष्प देऊन तायडे मॅडमचं स्वागत करावं. कल्पनाताई आठवलेंना त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय शुभांगीताईंना. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रस्तावनेसाठी मी विनंती करेन सन्माननीय अशोक इंगळे सरांना. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्या मानवाच्या कल्याणासाठी आपलं जीवन वेचलं त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारसाकडे सर, सत्कारमूर्ती दीपक शिरसाट, इंगोले साहेब आणि छोटे शिरसाटचे बंधू, आमचे पी.टी. इंगळे साहेब आणि आपण उपस्थित सर्वच उपासक आणि उपासिका. आपलं प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान काय करतं हे तुम्ही बसलेल्यापैकी मला असं वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे. पण तरी सतत कानावर पडलं की ते जास्त पक्कं होतं. तर आपण जे हे सगळं सुरू केलं आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, पहिल्यांदा आपण हे पाहिलं की बाबा समाजाच्या काही गरजा आहेत. त्या आवश्यक गरजापैकी एक म्हणजे आपल्या समाजात आरोग्याची काळजी कोणी घेत नाही. तर आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे. समाजावर अन्याय अत्याचार झाले तर त्याचं निवारण करायसाठी फक्त नेते लोक आपल्या स्वार्थापुरतं करतात आणि ज्याच्यावर अन्याय अत्याचार होतात ते तसेच राहतात. तर हे साऱ्या बाबी आणि शैक्षणिक, बाबासाहेब म्हणतात वाचाल तर वाचाल. शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक याचं सगळं काम झालं पाहिजे. आणि आपण हेही एक विशेष लक्ष दिलं की जिथे आजपर्यंत अनेक संस्था निर्माण झाल्या, सकाळी झाल्या संध्याकाळी बंद झाल्या, तर हे काय झालं तर त्याचे कारणं आपण शोधले. आणि त्याचे कारणं हे आहेत की आमच्यातला अहम आम्ही अजून कमीच केला नाही. दुसरं म्हणजे अहम कमी केला नाही, स्वार्थी प्रवृत्ती आमच्यात आहे. त्यामुळे ही संस्था चळवळी आपल्या टिकत नाही. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे बुद्धांनी जे सांगितले की बा नीतिवान माणूस निर्माण झाला पाहिजे, शीलवान माणूस निर्माण झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्न केले पाहिजे. आणि ते फक्त होऊ शकतात बौद्ध धम्माच्या प्रचाराप्रसारात. आम्ही अनेक वर्ष झाले काम करतो आहोत. मला भारतीय बौद्ध परिषद त्याचा जिल्ह्याचा सेक्रेटरी म्हणून बरेच वर्ष
जवळपास 14 वर्ष मी अकोल्याला काम केलं. हे काम करत असताना आमचे जे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे ते होते वामनराव गोडबोले. आता वामनराव गोडबोले मला वाटतं की सगळ्यांनाच माहीत आहे हे नाव, पण तू नसेल तर परत सांगतो की बाबासाहेबाच्या दीक्षा समारंभाचं सगळं नियोजन वामनराव गोडबोलेंनी केलं आहे. तर मी थोडासा चिकित्सक माणूस आहे. मी त्यांनाही विचारलं होतं की बौद्ध महासभा असताना तुम्ही ही बौद्ध परिषद कशासाठी स्थापन केली. तर ते मुळे मला म्हणाले, बा तुमचा प्रश्न बरोबर आहे, परंतु बौद्ध महासभेत कामं करणारी मंडळी माझ्या दृष्टीने चांगली नाही. हे वामनराव गोडबोले बोलत होते त्यावेळी, आणि म्हणून मला हे बौद्ध परिषद स्थापन करावी लागली. तर तेव्हा बोलत असताना आम्ही चर्चा करत असताना त्यांना विचारलं की बा काही अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला माहीत नाही, ते तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला. तर त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती की ज्या दिवशी बाबासाहेबांनी दीक्षाविधी तो दीक्षा समारंभ घेतला त्या दिवशी बाबासाहेब अस्तशील ग्रहण करून होते. लक्षात घ्या, आमची शिकली सवरली मंडळी थोडीशी भरकटली आहे. त्यांना फक्त धर्म म्हणजे गंमतच वाटते. पंचशीलही सुद्धा आम्हाला जास्त माहीत नाही. बाबासाहेब ज्या दिवशी दीक्षा घेत होते त्या दिवशी अस्तशील बाबासाहेबांनी ग्रहण केलं होतं, हे वामनराव गोडबोले सांगतात. 3 दिवस आधी श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी परित्राण पाठ घेतला. म्हणजे याचं भान आम्हाला असलं पाहिजे. आमची काही मंडळी लिहिताना सांगतात परित्राण आणि सत्यनारायण यात काही फरक नाही. तर त्यांच्या बुद्धीची कीव येते की त्यांनी काही अभ्यासच केला नाही आणि लिहायला लागले. आम्ही तिकडे वळलो पाहिजे. आणि हाच संदेश आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचाही आहे. आणि जोपर्यंत तुमच्यात नीतिमत्ता शील हे बलशाली होत नाही तोपर्यंत चळवळी टिकत नाहीत. कुठल्याही गोष्टी तुम्ही जर हाती घेतल्या तर त्या टिकून राहणार नाहीत. आणि मला सांगताना मोठा अभिमान वाटते की आपला अकोला जिल्हा या बाबतीत खूप पुढे आहे. तो असा पुढे आहे की आमच्या अकोल्याच्या तुम्ही सगळ्या मंडळींनी आम्हाला साथ देऊन फार मोठं काम झालं आहे की हे वास्तू आपण त्यामुळे उभी करू शकलो. आज 2004 पासून आपण कार्यरत आहोत. आणि या 2004 पासून कार्यरत आहोत त्यात आपण काय केलं आहे की बा आपल्या समाजाची आर्थिक परिस्थितीसुद्धा व्यवस्थित नाही. आणि ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही ते लोक काम करू शकत नाही. म्हणून आपण त्याच्याकडे सुद्धा जोर दिला. आणि म्हणूनच आपल्यासमोर पहिल्यांदा आपण त्या आर्थिक परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बचत गट सुरू केला. या बचत गटात जवळपास आज रोजी आपल्याकडे 4000 सभासद आहेत. 200 रुपये महिन्यापासून तर 15,000 रुपये महिना जमा करणारी सदस्य मंडळी आपल्याकडे बचत गटात आहे. काही लोकांना नवल वाटेल की आपल्या बचत गटात आपण FD स्वीकारतो. FD कोणताच बचत गट स्वीकारत नाही. आणि या FDला आपण 12% व्याज देतो वार्षिक. तर या बचत गटात 72 कोटी रुपये FDत आहेत. आणि हा विश्वास आपण संपादन केल्यामुळं आपलं हे सगळं काम एकदम व्यवस्थित चालते आहे. तर ह्या कामामुळंच आपली ओळख निर्माण झाली. नीतिवान लोक इथे एकत्र आल्यामुळं आपण समाजात प्रतिष्ठा निर्माण करू शकलो. आणि चळवळीचं गम्य आपल्या लक्षात आल्यामुळं डॉक्टर साहेब आले आहेत आपल्याकडे, डॉक्टर वानखडे साहेब. त्यांनी सरळ स्टेजवरच इथं उपस्थित व्हावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं. डॉक्टर जगदीश वानखडे, ये जगदीश ये. हां, तुषार स्वागत दिल. डॉक्टर जगदीश वानखडे
मूर्तिजापूर आणि कारंजा येथे प्रॅक्टिस करतात. आपण जे हॉस्पिटल उभं करण्याचा संकल्प केला आहे, तर त्या संकल्पात गेल्या 3 आठवड्यापासून डॉक्टर लोकांची आपल्या इथे मीटिंग होत आहे. डॉक्टर आपल्या अकोल्याचे सगळे डॉक्टर आपले जे मेंबर आहेत, मेंबर नसणारे सुद्धा जवळपास 40 डॉक्टर आपल्या इथे सभेला हजर असतात. आणि लवकरच आपलं आयकॉनसारखं हॉस्पिटल उभं होते आहे. हे सुद्धा आपल्या या प्रतिष्ठानच्या एक उद्देश आहे की आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. म्हणून आपण डॉक्टर लोक इथे पहिल्यांदा OPD सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आणि लवकरच या महिन्यातच OPD सुरू होते आहे. हॉस्पिटलचं बांधकामही सुरू होते आहे. सोबत तिथे एक वृद्धाश्रम राहील. आणि तुम्हाला आधीच सांगितलं की आपण बचत गट जो सुरू केला आहे, त्या बचत गट 4 वर्ष चालल्यानंतर आपण गव्हर्नमेंटकडे पतसंस्थेसाठी अर्ज केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे आणि त्या पतसंस्थेचं नाव आपण बाबासाहेबांच्या वडिलाच्या नावाने ठेवलं आहे. सुभेदार रामजी आंबेडकर सहकारी पतसंस्था असं त्याचं नाव ठेवलं आहे. आणि आपल्याकडेच आपल्या प्रतिष्ठानचे जवळपास 4000 सभासद आहेत. आणि तेच सभासद इथेसुद्धा भागधारक झाले आहेत. त्यामुळे आपली सभासद संख्या पहिल्यांदाच खूप मोठी आहे. म्हणजे ते DDRसुद्धा जरा आश्चर्यचकित झाले की बा पहिलाच प्रपोजल आलं आणि इतके मोठे सभासद आहेत. आणि पहिल्याच वर्षी आपण 11 लाखाच्या नफ्यात आहोत. दुसरं वर्ष आता सुरू होते आहे, तेव्हा आपली सारी मंडळी आपल्या या पतसंस्थेचं एकही NPA नाही. म्हणजे कर्ज ज्यांनी घेतलं त्यांनी कधीच बुडवलं नाही. तर ही काळजी आपले लोक घेतात. म्हणून मला अभिमानानं सांगावं वाटते की तुमच्यासारखी मंडळी आपल्या या प्रतिष्ठानच्या पाठीशी आहे. आणि म्हणून आज रोजी आपण अकोला जिल्हा नव्हे, जवळपास भारतात आपलं नाव गाजते आहे. भारतात अशी संस्था नाही, इतके लोक नाहीत संस्थेचे सभासद. आपल्या संस्थेची प्रवेश फी जी आहे, सभासद फी ही 5000 आहे. 5000 सभासद फी असणारे या चॅरिटीत आपली पहिली संस्था आहे. म्हणजे बरेचशे गोष्टी आपण आपल्या या संस्थेने रेकॉर्ड ब्रेक केल्या आहेत. आणि हळूहळू आपण प्रत्येक क्षेत्राकडे वळतो आहोत. बांधकाम क्षेत्राकडे वळतो आहोत, रिअल इस्टेट क्षेत्राकडे वळतो आहोत. आणि आपण हेच शोधलं की बा आर्थिक परिस्थिती चांगली असली तरच आपण पुढे जाऊ शकतो, अन्यथा आपण कामं करू शकणार नाही. म्हणून आपण त्याच्याकडे जास्त जोर देत आहोत. सध्या आपल्याकडे आपण नवीनच आता गेल्या जानेवारी महिन्यात अशोका एंटरप्राइजेस म्हणून सुरू केला आहे, ज्यात आपण सिमेंट आणि लोहा विकतो. आणि इतर मार्केटपेक्षा इतरांपेक्षा आपण कमी पैशाने लोहा आणि सिमेंट विकतो. त्यामुळे आपल्याकडे आपली सभासद मंडळी आहेत, परंतु बाहेरचे लोकसुद्धा म्हणजे खेड्यापाड्यातून इतर लोकसुद्धा इथून तो माल नेतात. अत्यंत चांगलं सगळं सुरू आहे. लवकरच आपण बांधकाम क्षेत्राकडे वळतो आहोत. फ्लॅट सिस्टीम आपली लवकरच उभी होते आहे. तर हे सगळं आपण आपल्या समाजातील लोकांची आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकसुद्धा ही प्रगती झाली पाहिजे. बाबासाहेबांनी जो स्वप्न पाहिलं होतं की बा माझा समाज हा आदर्श समाज असला पाहिजे, ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. ह्या दृष्टीने या साऱ्याच अंगाने, आर्थिक अंगाने, सामाजिक, धार्मिक, राजकीय अंगानेसुद्धा राजकीय प्रशिक्षण देण्याचं केंद्रसुद्धा आपण सुरू करतो आहोत. त्याचे आपण अलाउन्सही केलं आहे, परंतु नवीन वर्षापासून आपण ते सुरू करणार आहोत. तर हे सगळी कामं समाजाच्या हिताची आहेत. आणि समाज हिताची कामं जी मंडळी करते ती नैतिकतेत प्रभावी असली पाहिजे. तुम्ही पहा, आतापर्यंत ज्या संघटना आल्या आहेत त्या बौद्ध धर्म तत्त्वज्ञान सोडून जर वागल्या तर त्या संपल्याच आहेत. म्हणून आपण पहिल्यांदा बाबासाहेबांनी 56 साली आपल्याला जे दीक्षा दिली, त्या दीक्षेच्या अनुषंगानं आपण आपले प्रयत्न केले पाहिजेत.
आपलं धार्मिक ज्ञान, आपलं शील हे कायम कसं राहील, आपली एकी कशी कायम राहील, हे सगळं, आणि आपल्यातला अहम आपण कसा कमी करू, तो कसा गमावू, म्हणजे आपण सामान्य माणसासारखे वावरू. मी तर आमच्यासाठी सुद्धा सांगत असतो की बा आजकाल आमची खूप तारीफ होते, पण तो स्तुती झाली म्हणजे माणसाने फुगू नये. पिन मारणारा तर लवकर हवा जाते, फुगा फुटते, म्हणून तो फुगा फुटू नये याचे प्रयत्न केले पाहिजे. आणि आम्ही एकदम हवेत जाता कामा नये, जमिनीवरच चाललं पाहिजे. हे आमच्यासाठी लागू आहे आणि आमच्या साऱ्या जे आमच्या पाठीशी आहेत त्यांनाही ते लागू आहे. म्हणून प्रत्येकाने ही दक्षता घेतली पाहिजे की आम्ही एक संघ कसे राहू आणि आपलं एक संघ राहून आपलं काम कसं पुढे जाईल, त्याचा विकास कसा होईल. आपल्या ज्या साऱ्या योजना आहेत त्या सगळ्या समाज कल्याणाच्याच आहेत. त्या योजनेत सगळ्यांनी आपला सहभाग घ्यावा आणि सोबतच जे आपले नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्यांनासुद्धा या सगळ्या योजनेत सहभागी करून त्यांनाही त्याचा लाभ मिळाला पाहिजे, याचीही दक्षता आम्ही घेतली पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि इथं प्रस्तावना थांबवतो. आपण ऐकलात त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद मानतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. सन्माननीय इंगळे मामांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे उद्देश, सुरुवातीपासून आतापर्यंतचा चढता आलेख आणि समाजासाठी उपयुक्त असणारे सर्व उद्देशांची पूर्ती आपण कशा प्रकारे करीत आहोत आणि त्याचे दूरगामी परिणाम सकारात्मक ह्या समाजाच्या उत्कर्षासाठी कसे होणार आहेत ह्याचं विश्लेषण आपल्या प्रास्ताविकामधून इथे केलेलं आहे. ह्यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. आजचे आपले सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय दीपक किसनराव शिरसाट साहेब. इथे बसलेल्या जवळपास सर्वांनाच शिरसाट साहेबांचा परिचय आहे. भीमनगरची शिरसाट कंपनी हे सर्वदूर सुपरिचित आहे आणि सुपरिचित आहे ती खूप वेगवेगळ्या कारणांनी परिचित आहे, त्याला काही एक कारण नाही. ते माझे जावई आहेत. हा परिचय त्यांचा फार म्हणजे एकदम छोटासा आहे. ते माझे जावई आहेत. लहानपणापासनं हे बाकीयांसाठी खूप मोठं, त्यांच्यासाठी छोटंच आहे. त्यांच्यासाठी छोटं आहे. तर शिरसाट मंडळींचं अकोला जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या आंबेडकरी चळवळीसाठी आणि एकूणच संरक्षणात्मक हा खूप मोठा भाग राहिलेला आहे. अकोल्यातलं भीमनगर म्हटल्यानंतर रात्री बेरात्री आणि जिल्ह्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर आपण असू आणि फक्त भीमनगर अकोला म्हटलं का आपण सुरक्षित तिथे राहू शकू, हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे. कारण ह्या मंडळींनी तेव्हाचा तो काळ गाजवलेला आहे. पहिलवान मंडळी ह्या भीमनगरनी घडवलेली आहे, तशीच वैचारिक विद्वान मंडळीसुद्धा घडवली आणि शिरसाट साहेब त्याच्यामधले एक आहेत की ज्यांनी आपल्या लहानपणापासूनच आंबेडकरी चळवळीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि त्याच्यामधून नोकरीच्या माध्यमातून आपल्या मंडळींना काय त्याचा आपण फायदा देऊ शकतो, आर्थिक काही गरजा पूर्ण करू शकतो का, ह्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत कार्य केलेलं आहे. आणि त्यांची सर्वदूर ओळख याच्यासाठी आहे की त्यांची मित्रमंडळी ही खूप आहे. ते सामाजिक असल्यामुळे नेहमीसाठी माणसांमध्ये राहणारं व्यक्तिमत्व आणि आंबेडकरी चळवळ म्हटल्यानंतर मग थोडंसं सामाजिकतेसोबतच राजकीयसुद्धा वलय त्यांना प्राप्त झालेलं आहे. तर अकोला अर्बन बँकेमधून चांगल्या सन्मानाच्या पदावरून आता आपण नेहमी विचार करतो, त्याच्यावर चिंतनही करतो, पण एका RSSच्या संस्थेमध्ये सर्वोच्च पदावर जाऊन चांगल्या प्रकारे सेवानिवृत्त होणं ही त्यातल्या त्यात खूप मोठी उपलब्धी आहे. तर अकोला अर्बन बँकेमधून साहेब ब्रांच मॅनेजर ह्या पदावरून रिटायर झालेले आहेत. आज त्यांचा सपत्नीक सत्कार आपण करणार आहोत.
सोबतच आमचे जावई प्रदीप शिरसाट हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही आपण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमानं सत्कार करणार आहोत. मी आदरणीय विचारमंचाला विनंती करेन त्यांनी शिरसाट साहेबांचा, शिरसाट बंधूंचा सत्कार करावा. आपले पुढील सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय सुभाष तायडे सर. तायडे सर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. गोरेगावची तायडे मंडळी ही नेहमीसाठी सामाजिक कार्यामध्ये आपण पुढे असताना पाहिलेली आहे. ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य तथा धम्मदानदाते सदानंद तायडे सर आणि केसरबाई तायडे यांच्या कुटुंबामधले, सुनील तायडे सरांच्या कुटुंबामधले सुभाषजी तायडे सर आहेत. आणि आनंदाची गोष्ट, त्यांनी आपल्या ह्या प्रबोधन नगरमध्येच त्यांचं इथे बंगला बांधलेला आहे. म्हणजे आपल्यासोबत ते नेहमीसाठी अहोरात्र आहेत. ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे मेंबरसुद्धा आहेत. तर सर शिक्षक म्हणून रिटायर झाले, म्हणून त्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत. मी आज सन्माननीय डॉक्टर जगदीश वानखडे साहेब, आदरणीय प्राध्यापक बारसागडे सर, सन्माननीय इंगळे सर आणि संपूर्ण विचारमंचाला विनंती करेन त्यांनी तायडे सरांचा सपत्नीक सत्कार करावा. ह्यानंतर पुढील सत्कार मूर्ती आहेत PSI ह्या पोलीस डिपार्टमेंटच्या पदावरून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय वसंत पांडुरंग इंगुले साहेब यांचा सत्कार करण्याकरता परत मी एकदा विचारमंचाला विनंती करेन त्यांनी सन्माननीय इंगुले साहेबांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. इथे सन्माननीय शिरसाट आणि तायडे परिवाराचे बरेच आप्तेष्ट आज आलेले आहेत. त्यांचीसुद्धा शिरसाट साहेबांचा आणि तायडे सरांचा सत्कार करण्याची इच्छा आहे. सन्माननीय विश्रामजी तायडे साहेब यांना मी विनंती करेन की तायडे परिवाराने सन्माननीय दीपक भाऊ शिरसाट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. स्वागत आपण घेणार आहोत आपल्या ह्या ऐतिहासिक संस्थेचे सन्माननीय सचिव अशोक इंगळे सर यांचे व्याही सन्माननीय सुभाषजी उपरवट साहेब आणि सागर उपरवट हे आज इथे सदिच्छा भेट देण्याकरता आलेले आहेत. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय प्राध्यापक बारसागडे सरांना आणि विचारमंचाला त्यांनी उपरवट परिवाराचं स्वागत करावं. आज आपल्या ह्या चिंतन सभेला अत्यंत बिझी शेड्यूल असताना सुद्धा सन्माननीय डॉक्टर जगदीश वानखडे साहेब जे नेत्र शल्य चिकित्सक आहेत, आपल्या ह्या अकोल्यामध्ये जे कोणी तज्ज्ञ डॉक्टर असतील त्यांच्यापेक्षाही तज्ज्ञ असलेले, चांगली प्रॅक्टिस असलेले, कारण आपण हा सातत्याने अनुभव घेत आहोत आणि आपल्या ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्मान्य सदस्य तथा धम्मदानदाते आणि जेव्हा केव्हा आपल्याला गरज असते, कारण कोणत्याही विकास कार्याला पैशाशिवाय काही होत नाही, तर जेव्हा केव्हा गरज असते तेव्हा डॉक्टर साहेब रात्री बेरात्री आपल्या मदतीला धावून येतात आहे. त्यानंतर ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचं जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं होत आहे
त्याच्यासाठी डॉक्टर साहेबांची तळमळ ही पहिल्यापासून राहिलेली आहे आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत. मी सन्माननीय विचारमंचाला आदरणीय प्राध्यापक बारसागडे सर, इंगळे सर, PT इंगळे साहेब, शिरसाट साहेब, इंगोले साहेब, तायडे साहेब, शिरसाट साहेब यांना विनंती करेन पुष्पगुच्छ देऊन त्यांनी डॉक्टर जगदीश वानखेडे साहेबांचं स्वागत करावं. मध्ये खूप चांगल्या प्रकारची सेवा अहोरात्र साहेब देत आहेत. यानंतर आपण सत्कार मूर्तींची मनोगत इथे ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी विनंती करेन माझे पोलीस अधिकारी PT इंगळे साहेबांना त्यांनी आपले विचार इथे व्यक्त करावेत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवाच्या कल्याणाकरता ज्या ज्या महामानवांनी आपला जीवनाचा प्रत्येक क्षण खर्ची घातला त्या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसागडे सर आणि आदरणीय मंच, सर्व सत्कारमूर्ती, उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनो, आज चांगला योग आहे की आपल्या नोकरीमधून इमाने अतबारे नोकरी केली आणि शेवटी रिटायरमेंट चांगल्या पद्धतीनं व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते झालेसुद्धा रिटायर, परंतु ते नोकरीच्या माध्यमातून रिटायर झाले. त्यांचं पुढचं आयुष्य त्यांनी ज्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य घातलं, आपल्या लेकरांची पर्वा केली नाही, बायकोची पर्वा केली नाही, त्याप्रमाणे त्यांनी पुढील आयुष्य समाजासाठी अर्पण करावं ही प्रत्येक समाज बांधवांची अपेक्षा असते आणि त्यांनी ते करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जरुरी आहे. कारण आपण त्याचे बांधील आहोत. जे नोकरीवाले आहेत ते, ज्यांना नोकरी नाही त्याचं आपण प्रतिनिधित्व करतो, हे त्या लोकांनी विसरायला नाही पाहिजे. कारण आपलेच दोस्त मित्र जे असतात ते कधीकधी आपण विचार करतो की आपल्यापेक्षा हुशार होते, आपल्यापेक्षा चांगले होते, परंतु त्याच्यामधून आपण नोकरीवर लागलो म्हणजे ते काही हुशार नाहीत असं नाही, ते पण हुशारच होते, ते पण अभ्यासू होते, परंतु त्याच्यामधून आपण लागलो याचा अर्थ त्यांचं प्रतिनिधित्व आपण करायला पाहिजे. त्यांचं प्रतिनिधित्व आपण केलं आहे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्यांची मदत करायला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. प्रत्येक समस्यांना आपण तोंड दिलं पाहिजे. हे प्रत्येक नोकरीवाल्याचं कर्तव्य आहे आणि त्याच उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान याची निर्मिती झालेली आहे. याची निर्मितीच त्याकरता झाली आहे की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे, त्याची आर्थिक अडचण असेल, त्याची नोकरीविषयक अडचण असेल, त्याची आरोग्याविषयी अडचण असेल, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी अडचण असेल, ह्या प्रत्येक गोष्टीची जाण राखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानची निर्मिती झालेली आहे. आणि याकरताच आदरणीय भारसागडे सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी त्यांचे पूर्वीचे जे सुरुवातीपासून जे साथीदार आहेत, आदरणीय अशोक इंगळे सर, आदरणीय रमेश तायडे सर यांनी पायाला भिंगरी बांधून 20-20 किलोची बॅग उचलून
रात्रंदिवस उपास तापास करून एवढं आपल्यासमोर आयतं वाढून ठेवलं म्हणून एका 10-100 रुपयाकरता त्यांनी 50-50 किलोमीटर पायाची झीज केली आणि तिथून 100 रुपये जमा केले वर्गणी म्हणून. प्रतिष्ठान त्यावेळेला एकमुष्ट रक्कम प्रतिष्ठान या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचा आजीवन सभासद होण्याकरता एकदम एवढे 5,000 रुपये कोणी देत नव्हते. 100-200 रुपये देत होते. ह्या 100 रुपये 200 रुपयाकरता तिथपर्यंत जात होते, 50 किलोमीटर 100 किलोमीटरपर्यंत, आणि जमा केले. आणि आपल्या पुढे एवढं भव्य असं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. मित्रांनो, याकरता ते आता त्यांनी केलेलं आहे, त्यांचेच आपण परंपरा पुढे राखायला पाहिजे. इथे मान सन्मान कोणाला नाही आहे, मान सन्मान कोणाला नाही. इथे हे सर्व सारखेच आहेत. बारसाकडे सर असो की मी असो की अजून कोणीही असो, इथे सर्व सारखे आहेत. इथे कोणाला माहीत नाही. आता आपण एक हे असते काय म्हणतात त्याला, फॉर्मॅलिटी असते म्हणून आपण म्हणतो अध्यक्ष सचिव वगैरे, परंतु इथे काही नाही. तिथे इथे सर्व समान आहेत. आणि हे आपलं आहे, हे माझं नाही आहे. माझं आणि आपलं याच्यामध्ये खूप फरक आहे. हे आपलं आहे. आपलं असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, आता आदरणीय अशोक इंगळे सरांनी सांगितलं आपल्याला या प्रतिष्ठानच्या काय काय योजना आहेत, त्या योजनेमध्ये प्रत्येकानं भाग घेतला पाहिजे. पैशाशिवाय कोणतीही गोष्ट नाही आहे. पैसा असेल तरच कोणत्या गोष्टी होतात. आणि तो पैसा जमा कसा करावा, आणि प्रतिष्ठान फुकट काही कोणाचं घेत नाही, त्याला त्याप्रमाणे मोबदलासुद्धा देतं. मोबदला 12% 14% होता, आता थोडा कमी झाला. आणि ते शासनाचे नियम आहेत म्हणून कमी करण्यात आला, नाहीतर आपण द्यायला तयार होतो. आणि एवढं व्याज कोणतीच बँक देत नाही. म्हणून प्रत्येकानं आपल्याजवळ जी काही पुंजी असेल ती आपला सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याच्यामध्ये गुंतवावी. आपला मोठा बचत गट आहे, त्याच्यामध्ये गुंतवावे. आपण बचत गटात FD सुद्धा घेतो. तुम्ही जे पैसे देता त्या पैशातून समाजाचा विकास होतो. त्या पैशातून समाजाच्या उन्नतीकरता प्रत्येक गोष्टीची विचार करण्यात येते आणि तो चांगल्या उद्देशानं मार्गी लावण्यात येतो. म्हणून प्रत्येकानं आपल्या पुंजीचा जो काही हिस्सा असेल तो प्रतिष्ठानमध्ये गुंतवावा आणि आपण स्वतःसुद्धा लाभ घ्यावा आणि समाजालासुद्धा लाभ द्यावा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आता सर शैक्षणिक क्षेत्रातून सध्या सेवानिवृत्त झाले. आता या 5-6 दिवस झाले. तर सरांचा खूप मोठा अनुभव येईल आपल्याला. आपल्या इकडे आता कॉलेजेस आले. पुढच्या वर्षापासून आपल्या BA BSc BCom ह्यासुद्धा कॉलेज येणार. लॉ कॉलेज आपल्या इकडे येणार. आत्ताच डॉक्टर लोकांचे आता गेले आदरणीय वानखडे सर एक्सपर्ट शल्यचिकित्सक आहेत, मूर्तिजापूरहून आले. आता वरती मीटिंग डॉक्टरांची मीटिंग चालू होणार आहे. एक डॉक्टर येत आहेत, त्यांची मीटिंग आपण 12 वाजता बोलावली होती. तर आपलं 100 बेडचं हॉस्पिटल होणार आहे. 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी हे डॉक्टर मंडळी, आपले डॉक्टर कॉप्या करून पास झालेले नाहीत. आपले डॉक्टर डोनेशन देऊन हे झाले नाही, ॲडमिशन नाही घेतले. आपल्या डॉक्टरच्या बुद्धीनं आपले डॉक्टर झालेले आहेत. बुद्धीनं डॉक्टर होणं आणि बाप डॉक्टर आहे 2 कोटी देऊन ॲडमिशन घेऊन डॉक्टर होणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जो बुद्धीनं डॉक्टर होतो तो खरोखरच हुशार असतो. आणि आपले पुष्कळ डॉक्टर आहेत. प्रत्येकानं आपल्या डॉक्टरकडेच जावं असं मी सर्वांना आव्हान करतो. कारण आपण आता मोठे डॉक्टर होते, आपल्याकडे डॉक्टर नव्हते आपल्या समाजाचे, म्हणून आपण
आपल्याला पर्याय नव्हता, परंतु आता आपल्याकडे पर्याय भरपूर झालेले आहेत. सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत आपल्याकडे, जेवढे रोग असतील तेवढे सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत आपल्याकडे. आत्ताच ती आपली ताई गेली, ताई डेंटल सर्जन आहे ती, आत्ता गेली ती ते ताई डॉक्टर तायडे साहेबांच्या मुलगी आहे, ती एक्सपर्ट डेंटल सर्जन आहे. आपल्या इथे ती सेवा देते प्रत्येक रविवारी. अंकुश शिरसाट साहेब आहेत, डॉक्टर अंकुश शिरसाट, ते आपल्या इथे सेवा देतात. आणि म्हणून मी आवाहन करतो की आपल्या लोकांनी आपल्याच डॉक्टरकडे जावं, कारण इतर लोक आपल्याकडे येतात परंतु कमी येतात. म्हणून आपणच आपल्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपण त्यांना उचलून धरायला पाहिजे. मित्रांनो, इथे प्रत्येकच वेळेला आपण आपले विचार मांडतो. इथून 7-8 किलोमीटरवरती आपण 3 एकर जमीन घेतलेली आहे. तिथे मोठं हॉस्पिटल होणार आहे आपलं, आणि त्याच्याच बाजूला आपलं वृद्धाश्रम होणार आहे, रेवती वृद्धाश्रम. म्हणजे वृद्धाश्रम नाही म्हणत आपण त्याला, सहारा केंद्र म्हणतो आपण, कारण सहारा देणं अत्यंत आवश्यक आहे म्हातारे झाल्यानंतर. त्यानं तिथे त्याच्याच बाजूला ते होणार आहे, कारण तिथेच डॉक्टर आणि तिथेच सहारा सेंटर, आणि तीसुद्धा सेवा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. म्हणून आणि जर प्रत्येक रविवारी आपण आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात गेलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वच सांगितलं. आयता घास आपल्या तोंडात दिला, आपण ते चावून गिळूही शकत नाही, एवढं आपण फार हे झालेलं आहे. म्हणून प्रत्येक रविवारी जर आपण इथे आले, सर्व रविवारी, मी तर म्हणेल रविवारी नाही, रोज येत चला, आणि आपण सर्व 3-4 मजल्यावर पहा काय काय तुमच्या निदर्शनास येते. कॉलेज आहे, लायब्ररी आहे मोठी, एवढी मोठी लायब्ररी आपल्या अकोल्यात नाही आहे कोणाची. तिथे आपल्या आपल्या मुलींना पाठवा अभ्यास करायला. वातावरण एकदम शांत आणि चांगलं वातावरण. वर कॉलेजेस आहेत, बुद्धविहार आहे मोठं, 500 उपासक उपासिका बसतील एवढं मोठं बुद्धविहार आहे. तिथे तुम्ही धम्माचं ज्ञान वगैरे अर्जित करू शकता, मेडिटेशन करू शकता दिमागाला. कारण आजकाल सर्व ताणतणाव आहे, ताणतणावातून मुक्त होण्याकरता तिथे आपण 15 मिनिट, अर्धा तास, 1 तास मेडिटेशन केलं, आपण शांत होऊ, आपलं जीवन वाढेल. 2 वर्ष 4 वर्ष वाढू शकतं आपलं जीवन. म्हणून यावं. आपलं आता समाज न्यायपत्र लवकरच दैनिक होणार आहे, आणि समाज न्यायपत्र परिवारानं आव्हान केलेलं आहे की 20,000 रुपये द्या, आणि त्या समाज न्यायपत्राच्या जे मॅनेजमेंट असते त्याच्यामध्ये सहभागी व्हा, आणि ते 2 वर्षानंतर तुम्हाला तुमचे 10% व्याजासह तुम्हाला परत मिळतील तुमचे 20,000 रुपये. आपला कॉटन सिटी एक FM रेडिओ आहे आपला. त्या FM रेडिओवर एकदम सुरेल गाणे, नवीन जुने चांगले गाणे ऐका. FM 90.4 हे 90.4 हे जर आपण लावलं आपल्या घरी, तर रात्रंदिवस आपण आपल्या कानाला चांगले वाटतील असेच गाणे आपण ऐकू शकाल. आणि हे सर्व प्रतिष्ठानचे एक अचिव्हमेंट आहे. आत्ताचा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होत असतात. सभेला या, इथून सर्व ज्ञान ऐकून जा, आणि आपले काही हे असतील उद्दिष्ट असतील, आपल्या काही आयडिया असतील, ते सुद्धा प्रतिष्ठानमध्ये कॉन्ट्रीब्यूट करा, आणि त्याचासुद्धा लाभ होईल प्रतिष्ठानला. प्रतिष्ठानला लाभ होणं म्हणजेच पर्यायानं समाजाला लाभ होणं. बस मला इथे बोलावलं, माझे 2 शब्द ऐकले, त्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. आपले ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य आणि आपल्या ह्या प्रतिष्ठानचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क याच्या इमारतीचं बांधकाम लवकरच सुरू होत आहे. इथून 4 किलोमीटर अंतरावर आपण 1.5 एकर जागा घेतलेली आहे, त्याच्यावर लवकरच काम सुरू होत आहे. म्हणून
त्या इमारत बांधकामासाठी एक निधी योजना आपण उभी केली होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. असे बसुराज चोखाराम खाडे सर, ज्यांनी आतापर्यंत लाखो रुपये ह्या योजनांमध्ये असतील, दानाच्या योजना असतील, त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्यांच्या वडिलांचा स्मृतिदिन दिवंगत चोखाराम चंद्रभान खाडे यांचा स्मृतिदिन 9 एप्रिलला आहे आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त सरांना 50,000 रुपये ह्या ऐतिहासिक संस्थेला धम्मदान द्यायचं आहे. तर मी आदरणीय विचारमंचाला विनंती करेन, त्यांनी सन्माननीय बसुराज चोखाराम खाडे सरांचं हे 50,000चं धम्मदान स्वीकारावं. जा. मी आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांना विनंती करेन, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय बसुराज खाडे सरांचं स्वागत करावं. खरा साहेब. हो, थोडासा वेळ लागेल. या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं वेळोवेळी ज्या काही योजना असतात त्या प्रसारित केल्या जातात आणि आव्हानसुद्धा आपल्या धम्मबांधवांना केल्या जाते. कारण आपणा सर्वांना माहीत आहे, सरकारचा एकही रुपया न घेता किंवा कोण्याही धनदानग्यांचा पैसा न घेता आपण हे आपल्या समाजाच्या भरोशावर आतापर्यंत जवळपास 80 करोडचं काम केलेलं आहे. आणि आपल्यासारखीच समाजशील मंडळी इथे जुळलेली असल्यामुळे हे सहज शक्य आहे. धन्यवाद. यानंतर मी सत्कारमूर्ती सन्माननीय शिरसाट साहेब, दीपक शिरसाट साहेबांना विनंती करेन, त्यांनी ह्या मंगलप्रसंगी आपले विचार इथे व्यक्त करावे. मी काही असा मोठा साहित्यिक किंवा प्रवक्ता नाही आहे, पण विचार करणारा व्यक्ती जरूर आहे. आजच्या या प्रसंगी विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आम्हाला अमानवी जीवनातून जीवनात आणणारे, गुलामीच्या बेड्या आपल्या पायातून काढून देणारे, तसेच त्यागमूर्ती ती माता जिने आपला उपाशी पोटी राहून जीवनाचा त्याग करून बाबासाहेबांना बळ दिलं, असे आपले आराध्य दैवत विश्ववंदनीय क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांना त्रिवार शरण जातो. त्यानंतर बाबासाहेबांना प्रत्यक्षरित्या ज्यांनी बाबासाहेबांची सेवा केली आणि प्रत्यक्षरित्या मदत केली अशा आदरणीय सवितामाई, आदरणीय नानकजी रत्तूसाहेब, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, मळकेबुवा मास्तर यांना मी वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेजी, सावित्रीमाई, संत कबीर, संत रोहिदासजी यांना मी अभिवादन करतो. आपला काही जास्त वेळ घेणार नाही. मंचावर उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रतिष्ठान परिवार, त्याच्यामधले आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर, आदरणीय अशोकभाऊ इंगडे आणि उपस्थित नसलेले सुद्धा परिवारातील सदस्य आदरणीय रमेशभाऊ तायडे साहेब, पी.टी. इंगळे साहेब, आजचे सत्कारमूर्ती तायडे सर, उपस्थित माझे सर्व वरिष्ठ कनिष्ठ सहकारी माता बंधू भगिनी,
आज प्रतिष्ठानतर्फे माझा सत्कार झाला, त्याचा मी ऋणी आहे आणि आनंदी आहे. समाजाकडून आपल्याला आपल्या कामाची जी पावती मिळते त्याच्यात खरोखर आनंदही असतो. आणि विशेष आनंद असा आहे की माझे गुरुजन, मला ज्यांचे शिक्षण लाभलं, ज्यांनी मला शिक्षा दिली, असे आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर यांच्या हातूनच मला सन्मानित करण्यात आलं, माझा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा की आपल्या आजच्या या समाजात प्रतिष्ठानचं जे काही कार्य आहे ते उल्लेखनीय आहे. समाजभूषणचं कार्य आहे. ही ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्रामध्ये उभी करण्यासाठी याचे शिल्पकार जे आहेत ते माझ्या डोळ्याच्या समोरची गोष्ट आहे. अक्षरशः जसं पी.टी. इंगळे सरांनी सांगितलं आणि अशोकभाऊ इंगळे साहेबांनी सांगितलं, रात्रीचे 9, 9:30 वाजता माझ्याकडे भारसाकडे सर, इंगळे साहेब, तायडे साहेब रात्रीचे 9, 9:30 वाजता, अरे जेवण झालं का? हो, या सर या. काय ते आजीवन सदस्याची फी पाहिजे होती, जेवढे नसतील तेवढे पाहिजे. मग माझ्याकडे जेवढे असायचे तेवढं मी द्यायचं. पण प्रश्न असा आहे की त्यावेळी मी त्यांना विचारत होतो, आणि आपलं कोणी जरी असतं, हॅलो 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 आपलं कोणी जरी असतं, म्हणजे आपल्यापैकी कोणी जरी असतं, तरी आपण हा सहजपणे प्रश्न टाकला असता, काय सर 9, 9:30 वाजले, जेवायची वेळ झाली, झोपायची वेळ झाली, इतक्या वेळी काय? त्यावेळेस साहेब त्यांनी जो काही उदापोह केला तो मनाला स्पर्श करणारा होता. त्यांनी सांगितलं की अरे मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे आपल्या समाजातील प्रतिष्ठित नागरिक नोकरी करणारे, सर्व्हिस करणारे आहेत, त्यांच्या घरी जाऊन आलो, पण दीपकराव 100 रुपये निघत नाहीत राजा. ही शोकांतिका होती. सर सत्य आहे, बरोबर. मग त्यावेळेस पुन्हा एक मन धीरावणेपणा म्हणा की सर काही हरकत नाही, काही ना काही होईलच आपलं, काही ना काही चांगलंच. हा नाही दिल तर तो दिल, तो नाही दिल तर तो दिल. तर अक्षरशः आजच्या स्टेजला सुद्धा प्रतिष्ठानचे जे आजीवन सदस्य आहेत, आपण लिस्ट पाहू शकता, सगळेजण मोलमजुरी करणारे, खालच्या रेषेतल्या वर्ग, आपल्यासारखा काही मिडल क्लासही आहे. आता उच्चस्तरीयच्या भागाकडे आपण वळतोय, परंतु आहे तो आपला आजीवन सदस्य आहे. त्याला ज्या कल्पनेनी सरांनी सांगितलं ते परिश्रम, तो काळ खूप महत्त्वाचा होता मित्रांनो. आणि हा स्ट्रगल, आज जे आपण ही 4 मजली इमारत पाहतोय, धम्मसंस्कार केंद्र पाहतोय, हे सगळं त्यावेळेसचे त्या मेहनतीचं फळ आहे. आणि असं नाही, आपली नोकरी सांभाळून प्राध्यापक असताना सुद्धा आदरणीय रमेश भाऊ गव्हर्नमेंट नोकरीवर असताना सुद्धा, अशोक भाऊ इंगळे साहेब हे असताना सुद्धा आपल्या नोकरीच्या वेळेतून, कामातून तास काढून, कौटुंबिक तास ज्याला म्हणता येईल, ते कौटुंबिक तास घरी न राहता समाजाच्या दिशेने, समाजासाठी हित जोपासणारं ते तास काढून ते फिरायचे.
त्यामुळे त्यांच्या या सगळ्या परिश्रमाला मी तो वंदन करतो. पण आपण सुद्धा सगळ्यांनी हे मुख्यत्वे लक्षात घेण्यासारखी गोष्ट. आजच्या या परिस्थितीमध्ये प्रतिष्ठानकडून जे काही योजना राबवल्या जातात ते खरोखर उल्लेखनीय आहेत. इथे नर्सिंग आहे, इथे पत्रकारिता करता कॉलेज आहे, धम्मसंस्कार शिबिर आहे. येणाऱ्या काळामध्ये समाजातील काही विद्यार्थ्यांना जे गोरगरीब आहेत, जे शिक्षण घेऊ शकत नाहीत, शिक्षणापासून वंचित राहू शकतात, अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि मोफत जेवण. बंधूंनो, विचार करा की आज मोफत म्हटल्यानंतर या शब्दामागे काय भूमिका म्हणजे आपण विशद करू शकतो आणि काय येणारा तो इस्टिमेट असेल, खर्च असेल. परंतु आजच्या या स्टेजला सुद्धा हे सगळं एक दिशा देणारं, समाजाला एक दिशा देणारं, समाजातील घटकाला, प्रत्येक बांधवाला न्याय मिळवून देणारं, रोजगार निर्मिती करून देणारं आपलं हे प्रतिष्ठानचं असं ऐतिहासिक वास्तू आहे. मी याच्यामागे एकच माझ्या मते, माझ्या वैयक्तिकमध्ये याच्यामागे जो सरांचा किंवा परिवारातील सगळ्या सदस्यांचा जो ध्यास होता, ध्यास जो एक ठरवलं होतं मनाशी की नाही नाही हे करायचं म्हणजे करायचं, उभं करायचं म्हणजे उभं करायचं. त्या काळीसुद्धा आणि इस्टिमेट जर काढलं तर लाखोचं होतं, नाही पण करायचं, काहीतरी करायचं. तर करायचं तो जो निश्चय त्यांनी मनाशी बांधला होता, जी तयारी दर्शवली होती, त्याच्यासाठी जो रात्रींचा दिवस त्यांनी केला, ते आज फळास आलं. हाच ध्यास आपल्या प्रत्येकाच्या मनी असाच पाहिजे असं मला वाटते. म्हणजे मी तर काही एवढा मोठा हे नाही आहे किंवा काही तुम्हाला उद्देशून सांगू शकेल, पण मी स्वतः काहीतरी म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून जसं तुषारजींनी सांगितलं, तुषारजी म्हणजे उत्कृष्ट नियोजन करून प्रत्येक कामाची जबाबदारी हे यशस्वीरित्या पार पाडणारे व्यक्तिमत्व आहे असं मी बरेचदा अनुभवलेलं आहे. आणि तुषारनी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून माझा सुद्धा एक ध्यास होता. बंड खूप होतो मी, भीमनगरचा असल्यामुळे खूप बंड होतो. सरांना माहीत आहे मी खूप बंड होतो. आणि सरांच्या कारकिर्दीतच मी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर घोडेश्वर आहेत इथे, त्यांनाही माहीत आहे. तर सर त्यावेळेसचं जे स्पिरिट माणसाला असायलाच पाहिजे. मग ते तुम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा समाजाला देऊ शकता किंवा वैयक्तिक समाधानसुद्धा करू शकता किंवा दर्शवू शकता. मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचा अध्यक्ष झालो सरांच्या मार्गदर्शनामध्ये. आणि त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये LRT कॉलेजमध्ये नामांकित अकोल्याचे पैलवान लोक, श्रावण भदाजी बिरडचा मुलगा, गिरीराज तिवारीचा भाऊ, सगळे एकदम असे, आणि शिरसाट इकडून एक. त्यावेळेस असं ठरवलं की 6 डिसेंबरचा आपला कार्यक्रम राहत होता कॉलेजचा. तर बा आपल्याकडून विद्यार्थी रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महावंदना देण्यासाठी कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित करायचा, असा तो थोडक्यात कार्यक्रम होता. मग आयोजित करायचा तर पैसे लागतात. मग पैसे तर नाही आहेत, पैसे तर शाळेकडून घ्यायचे आहेत, कॉलेजकडून घ्यायचे आहेत. मग कॉलेज कसं पैसे देईल? तर स्नेहसंमेलनासाठी जे कॉलेज ग्रँट तयार करते त्या स्नेहसंमेलनातून पैसे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या कार्यक्रमासाठी, असा तो विषय होता. सरांचं मार्गदर्शन होतं, सरांना मागे, मग आम्ही फ्रंटवर. इकडून बिरडचा मुलगा, इकडून तिवारीचा मुलगा, इकडून मी, समोर आमचा प्रिन्सिपल होता मिस्टर गांधी. ते म्हणे स्नेहसंमेलनातून पैसे मिळत नाही. मी म्हणू कोण देत नाही, मी पाहतो, नाही तर तुमच्या स्नेहसंमेलनाचा स्टेज जाळून टाकतो. कसं स्नेहसंमेलन होते पाहतो, मा बाबाचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे.
प्रिन्सिपल हालायला लागले, अरे वो कहाँ भारसाकडे को बुलाओ बुलाओ बुलाओ, भारसाकडे सर को बुलाओ, कहाँ है? अरे ये क्या हो रहा? प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये 3 जण 4 जण प्रिन्सिपल. मैं सर वो गैदरिंग कैसा होता, उसका नहीं स्टेज जला दिया मैंने, तो बाबा साहब की औलाद ही नहीं. अरे ये क्या हो रहा सर को बुलाओ. आए सर आले, अरे वो क्या है वो कर लो, इनको दे दो, क्या है देणे काय. म्हणायचं तात्पर्य तो बंडपणा नव्हता, एक ते स्पिरिट होतं. एक बाबासाहेबाच्या साठी माझ्या बाबासाहेबांचा इसं कार्यक्रम झालाच पाहिजे, एक स्पिरिट, हे स्पिरिट होतं. माझ्या बाबासाहेबांचा फोटो LRT कॉलेजमध्ये लागलाच पाहिजे, स्पिरिट होतं. RSSशी निगडीत असलेली ही संस्था शिक्षण संस्था आहे, अकोला बेरार जनरल एज्युकेशन संस्था, RSSशी निगडीत आहे, मोतीसिंग मोहता सध्या. त्या संस्थेत सुद्धा बाबासाहेबांचा फोटो फ्रंटवर लागला पाहिजे. त्याच्यासाठी भांडण, त्याच्यासाठी म्हणजे चर्चा, शेवटी बाबासाहेबांचा फोटो लावला. दिस इज अ स्पिरिट. तर हे कुठेतरी असलं पाहिजे. मी सुद्धा आपल्याला सांगतो, म्हणजे मला सांगायची इच्छा झाली म्हणून सांगतो. अकोला अर्बन बँक टोटल RSSची बँक आहे आणि आपणा सर्वांना हे ज्ञान आहे, माहीत आहे, सरांना सुद्धा माहीत आहे, केसांनी गळा कापणारे लोक आहेत, माहिती पडू देत नाही तुमचं उद्या काय करतात. परंतु कोणी गॉडफादर नाही, आपल्याला कोणते डायरेक्टर नाही, वरच्या लेवलला कोणीच नाही, गॉडफादर कोणीच नाही. एकच गॉडफादर आपला बाबासाहेब. बाबासाहेबांना उराशी घेऊन चालायचं, आत्मविश्वास वाढवायचा, कामं करायची. स्वकर्तृत्वावर आपण केलेलं आहे. अकोला अर्बन बँकेत सुद्धा नोकरी केली स्वकर्तृत्वावर आणि एका चांगल्या याच्यावरून सेवानिवृत्त झालो. परंतु तिथे सुद्धा माझ्या मनात स्पिरिट होतं, तो ध्यास होता की बाबासाहेबांचा नावाचं एक तो फोटो लागला पाहिजे किंवा काहीतरी कार्यक्रम तरी झाला पाहिजे. तर मागच्या 6-7 वर्षापूर्वी दरवर्षी अशोक वाटिका येथे स्टेट बँकेकडून, कॅनरा बँकेकडून, सेंट्रल बँकेकडून काहीतरी शरबत वाटप किंवा नाश्त्याचा काहीतरी प्रोग्राम केला जातो. परंतु तो SC कॅन्डिडेटचाच असतो, ऑर्गनायझेशनचाच असतो. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की चला फोटो तो लावता नाही उडाला. मला त्यावेळेस 24-25 वर्ष झाले होते साहेब, त्यावेळेस सर्व्हिस करून अकोला अर्बनला. मग म्हटलं, विचार केला की कमीत कमी हे नाही होऊन राहिलं तर हे आपण सुरुवात करू. तर त्याची मुहूर्तमेढ आजच्या 2000 म्हणजे 7 वर्षापूर्वी अकोला अर्बन बँकेकडून त्यांच्या वतीने अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल जयंती महोत्सव साजरा करण्यात आलेला. एक रोवून ठेवलं तिथे, त्या संस्थेत सुद्धा एक रोवून ठेवलं. माझे जे कनिष्ठ आहेत त्यासाठी मला चक्रनारायण साहेब माझ्यासोबतच होते, सिद्धार्थ चक्रनारायण साहेब, ते मी असा आमचा ग्रुप आपण तर एक तयार केलं आणि आजच्या घडीला ती वाटचाल समोर चालतच राहील. जे आपले कनिष्ठ आहेत त्याच्यासाठी आपण त्यांना प्रभावित करून सुरू ठेवू. पण तो एक कार्यक्रम बाबासाहेबांचा बँकेच्या वतीने सुरू तर झाला. दिस इज अ स्पिरिट. वैयक्तिकरित्या सुद्धा माझा धम्मोदय पाठशाळा दीनबंधू आदरणीय दीनबंधू गुरुजींनी जे केलं होतं, आपल्या प्रतिष्ठानावर सुद्धा धम्मसंस्कार चालतात. पण आता जर बायपासचा विद्यार्थी आहे तो इथे येऊ शकत नाही, काही कारणास्तव लहान विद्यार्थी आहेत, तर मग आपण तिथे जाऊन काय करू शकतो का, याच्याकडे मी लक्ष वेधलं, माझा फोकस केला. त्या दृष्टीने मी माननीय सिद्धार्थ चक्रनारायण साहेब, माननीय जीवन डोंगरे साहेब, आम्ही असे मिळून कौलखेडच्या विहारामध्ये आणि यशवंतनगरच्या बायपासच्या विहारामध्ये
लहान मुलं इयत्ता 2री 3री 4थीपासून ते 5वी 7वी 8वीपर्यंत यांना धम्मसंस्कार देण्याचं कार्य सुरू केलं. दर रविवारी तो क्लास असतो. आपल्याकडूनच त्यांना काही वह्या पुस्तकं जे काही असेल रविवारचं ते आपण करत असतो. तर हा कार्यक्रमसुद्धा सुरू केला आहे आणि प्रतिष्ठानशी सुद्धा आपण जुळून राहिलेलो आहोत. सरांचं जे मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण मी प्रतिष्ठानचा आजीवन सदस्य आहे. काही धम्मदान आहे, काही दुसरं दान आहे. मी आपणा सर्वांना असे आवाहन करतो, वजा विनंतीसुद्धा करतो की आज हे कार्य जे आपल्या डोळ्यासमोर आहे, जे समाजाला भूषण नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी ऐतिहासिक वास्तू आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. आणि जे फक्त देणार आहे, ज्या वास्तूसाठी ना कोणत्या राजकीय पक्षाचा निधी इथे घेतलेला आहे, ना इतर समाजाचा कोणत्या वैयक्तिक माणसाचा इथे निधी घेतलेला आहे, ना कोणत्या गडगंज श्रीमंत एखाद्या व्यक्तीचा निधी घेतलेला आहे. ही वास्तू सगळ्या आपल्या मिडल क्लास, आपल्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांकडून घेतलेला निधी आहे. हे याच्यातलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आपण पाहतोय तर ही जी वास्तू याला पुढे नेण्यासाठी आपण काय करू शकतो या बाबतीत आपणा सर्वांना सुद्धा मी आवाहन करतो, वजा विनंती करतो. आपण पाहतोय, आपल्या डोळ्यासमोर पाहतोय, एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी सालासर मंदिर बघा, बायपासचं शेत होतं सर. रात्रभरातून कधी मंदिर उभं होतं दिसतच नाही. अरे काय झालं, मंदिर उभं झालं. बायपासचा पूल ओलांडला आपण, तुम्हाला लागूनच राईट साईडला खट्टूवाले श्यामबाबाचं मंदिर दिसतं. कधी झालं माहीतच नाही. आणि नंतर आपण पाहतो तर एवढी मोठी वास्तू झाली. त्याच्याच बाजूला लागूनच आता स्वामीनारायणाचं मंदिर झालं. कसे होतात, का होतात, याचा सुद्धा आपण स्वतः काही ना काही विचार करायला पाहिजे की बा इतकी मोठी वास्तू इतक्या लवकर जर उभी राहते तर आपली असलेली वास्तू आपण पुढे कशी नेऊ शकू. याच्यासाठी ज्या काही प्रतिष्ठानच्या योजना आहेत त्या सर्वांमध्ये आपण योगदान करा. मी सुद्धा आजच्या यापासून माझं जे दान केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आज माझ्या पेन्शनचा मिळणारा 20वा हिस्सा मी प्रतिष्ठानला दरमहा सुरू करतो. या व्यतिरिक्त काही विशिष्ट गुंतवणूक आपल्या लोकांकडून, आणि जसं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं 1:5 सांगितलं ना, 1:5 निवडणुकीत आपण सुद्धा आज असा निर्धार करू की 1:5 किंवा 1:10 प्रतिष्ठानसाठी 10 माणसं कसे जोडू शकतो. विचार करा की 25 डिसेंबर 2023 ते 31/3/2024 किती महिने झाले, 3 महिने, जानेवारी फेब्रुवारी मार्च, 25 डिसेंबर 23 पासून या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रतिष्ठानच्या परिवारातले सदस्य हे 140 गावांना व्हिजिट केली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये मी पेपर वाचला, सामाजिक न्यायपत्र सर बरोबर आहे, 140 गावांना व्हिजिट केल्या परिवारातील सदस्यांनी. छोटे छोटे गाव आहेत सगळे, आणि तिथे जाऊन तर आपलं महत्त्व विशद केलं. आपले पुढे आपल्या समाजातील मुलांना कसं शिक्षण देता येईल, कसं रोजगार निर्मिती होईल याबद्दल मार्गदर्शन केलं. तुम्ही परिवाराशी जोडा. आपण सुद्धा ठरवू की बा आपण परिवाराशी जोडू. आपण 10 जण सांगू, आपले नातेवाईक आणू, बाहेरगावचे असतील त्यांनाही आणू. आपल्याकडे आजच्या स्टेजला महाराष्ट्रातून सगळीकडून जुळलेले असतील प्रतिष्ठानला, मुंबई नाशिक जे असतील, आपले काही नातेवाईक असतील आपण त्यांनाही जोडू. आणि सगळ्या सुखसुविधा उपलब्ध आहेत.
तुषारला फोन केला, सांगितलं की व्हिडिओ पाठवतो, पाठवून देतो. आपण आपल्या नातेवाईकांना पाठवून त्यांनाही जोडू शकतो. हे जोडा, हे जोडण्याचं काम करावं लागेल. आजची सामाजिक परिस्थिती खूप विदारक आहे, त्या दृष्टीने आपल्याला कार्य करावं लागेल असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो. प्रतिष्ठानने आणि प्रतिष्ठानच्या वतीने आज माझा जो काही सत्कार केला आणि मला इथे काही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे, आपणही शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साहेब. शिरसाट साहेबांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. मी काही कोणता वक्ता नाही किंवा लेखक नाही, पण जेव्हा त्यांनी त्यांचं वक्तव्य संपवलं तेव्हा आपणा सर्वांनाच प्रश्न पडला असेल की हे पहिल्यांदा जे बोलले ते खोटं बोलले. जी प्राध्यापक मंडळी आहे, जी विद्वान मंडळी आहे, जी सातत्यानं अभ्यास करत असते साहित्याचा, पण त्यांनासुद्धा एवढं छान प्रभावी बोलता येत नाही असा अनेकदा आपण पाहतो. पण शिरसाट साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन, सामाजिक भान ठेवून, जाण ठेवून ह्या प्रतिष्ठानविषयीचं सध्याचं मूल्यमापन ह्या परिस्थितीचं केलेलं आहे. धन्यवाद. यानंतर मी ताईंना विनंती करेल त्यांनीसुद्धा आपले विचार इथे व्यक्त करावे. धन्यवाद. यानंतर आपले पुढील सत्कारमूर्ती सन्माननीय सुभाषजी तायडे सर यांना मी विनंती करेल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच वंचितांच्या आणि बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या महामानवांनी रात्रंदिवस प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संस्थापक, योजना महर्षी, उपक्रमशील व्यक्तिमत्व असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक भारसाखळे सर, आदरणीय इंगळे सर, दुसरे इंगळे सर, रमेश तायडे साहेब आणि संपूर्ण परिवार यांना वंदन करतो. आज या प्रतिष्ठानमध्ये सेवानिवृत्तीनंतर आम्हाला सन्मानानं बोलावून इथं जो उचित आमचा सन्मान केला त्या प्रित्यर्थ पहिल्यांदा मी त्यांचा ऋणी आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. या प्रतिष्ठानची वाटचाल कशी झाली, ही वास्तू कशी डेव्हलप झाली याचा जिवंत पुरावा मी जेव्हा इथं घर बांधायला सुरुवात केली या प्रबोधन नगरमध्ये तेव्हापासून मी रात्रंदिवस माझ्या डोळ्यांनी बघतो आहे. मी जेव्हा इथं प्लॉट घेतला, घर बांधायला सुरुवात केली, पाये खोदले, संपूर्ण कोणीच इथं नव्हतं, एकटं माझं घर होतं. भारसाखळे सर आले, पाये खोदून 2 महिने 3 महिने पळू दिलं. सर म्हणाल का हो काय झालं? म्हटलं सर इकडे डेव्हलपमेंट होते की नाही होत, आपलं प्रतिष्ठानही बी जाग्यावरच आहे, प्रतिष्ठान नाही झालं आणि हे नाही झालं तर मग कसं झालं, एकटाच राहील म्हटलं मी इकडे. सर तुम्ही सुरुवात करा, सगळं व्यवस्थित होईल. सर साक्षी आहेत, तायडे सर, हिंगळे सर, भारसाखळे सर यांनी जी तेव्हा मला ऊर्जा दिली आणि जी गती दिली माझ्या कामाला, तेव्हापासून आम्ही सुरू केलं. त्याचबरोबर जेव्हा प्रतिष्ठानची जशी या वास्तूची डेव्हलपमेंट झाली ते खळानखळा रात्रंदिवस मी माझ्या नजरेनं पाहिली आणि भूतो न भविष्यती असं भव्य वास्तू या संपूर्ण विदर्भाचं नव्हे महाराष्ट्राचं भूषण, आपल्या समाजाचं भूषण सरांच्या माध्यमातून इथं तयार झाली. हे खरोखरच तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. या संस्थेच्या मार्फत होत असणारे विविध योजना आणि विविध उपक्रम यांची जर आपण माहिती घेतली तर अख्ख्या देशामध्ये असं कोणीही करू शकलं नाही. भारसाखळे सर ही योजना महर्षीच नाही तर अर्थतज्ञसुद्धा आहेत. कोणती योजना कशी राबवायची आणि कशी डेव्हलप करायची त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. सगळ्यांचा सहभाग कसा घ्यायचा, कोणत्याही व्यक्तीचं जे निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असतील त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये कसं आणायचं हे सुद्धा सरांपासून शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते आज संपूर्ण समाजाचे आपल्या सर्व तुमच्या आमच्यांचे सगळे एक मॉडेल आहे. म्हणून
हे सर्व जे घडते आहे ते सरांच्या मार्गदर्शनामधून घडते आहे. मी वयाची 36 वर्ष पूर्ण करून मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो आहे आणि त्या प्रित्यर्थ इथं माझा सत्कार करण्यात आलेला आहे. मी जे सरांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत त्याच्यामध्ये रामजी सुभेदार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याच्या जे काही योजना आहेत, जो माझा सेवानिवृत्तीनंतर काही फंड मिळेल त्याची गुंतवणूक मी इकडे तिकडे न करता त्या रामजी सुभेदार क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये करण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याचबरोबर 4 शेअर मी स्वतः त्या बँकेचे घेणार आहे. मी यापूर्वीच माझे मित्र आदरणीय घोडेस्वार सर यांच्यासोबत त्याबद्दल चर्चा केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर माझे 4 बँकेचे शेअर हे घेऊन घ्या. सरांनी म्हटलं सर 1-2 दिवसात सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत मी हे तुमचं काम करणार आहे. पहा मी इथं आपला बराच वेळ झालेला, सकाळपासून आपण बसलेले आहात. मला इथं बोलावलं, माझा उचित सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलण्याची तर संधी उपलब्ध करून दिली. त्या प्रित्यर्थ आयोजकांचे आदरणीय तुषार खंडेराव सरांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. धन्यवाद सर. निश्चितच आपण आमचा उत्साह द्विगुणित केलेला आहे. सन्माननीय विलास धांडे सर यांना मी विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. मी या ठिकाणी विचार व्यक्त करायला वगैरे आलेलो नाही. अध्यक्षीय भाषणापूर्वी 2 मिनटं आपले घेतो. या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीने ज्या ज्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. त्यापैकी एक योजना राष्ट्रभूषण ग्रंथालय प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीसाठी आवाहन केलं जातं की ग्रंथांचं दान देण्यात यावं. ग्रंथांचं दान देताना ग्रंथ किंवा पैशाच्या स्वरूपात सुद्धा दान देण्याचा प्रघात या ठिकाणी सुरू झालेला आहे. बरेचसे ग्रंथ या ठिकाणी आलेले आहेत. आज रोजी माझ्या माध्यमातून ग्रंथ दान करणारे वेगळे आहेत, ते काही हजर नाहीत. 8 दिवसापासून त्यांनी गठ्ठा माझ्याकडे आणून टाकलेला आहे. अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहेत, जवळपास 9-10 ग्रंथ आणि ती नवीन आवृत्तीचे स्पर्धा परीक्षेला अतिशय कामी येणारे ग्रंथ या ठिकाणी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य भारसागळे सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्या धम्मदान दात्याचं नाव या ठिकाणी संजय अमृता भगत असं आहे. त्यांच्या वतीनं हे ग्रंथ या ठिकाणी दान देण्याचा प्रयत्न करतो. सरांनी ते स्वीकारावे. दानदाते सदस्य आहेत, त्यांच्या घरातील 4-5 आजीव सदस्य आहेत. विविध प्रकारचं दानसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आतापर्यंत. आज रोजी हे ग्रंथसुद्धा त्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. यानंतर मी आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांना विनंती करेन त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. खूप वेळ झालेला आहे आणि दीपकरावांनी जेवढं सांगायचं तेवढं भरपूर सांगितलेलं आहे. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, हॅलो
संत कबीर, संत रोहिदास, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई यांच्या समग्र विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सत्कारमूर्ती सन्माननीय दीपकराव शिरसाट साहेब, आमच्या शिरसाट ताई, सन्माननीय तायडे सर, आमच्या तायडे ताई, सन्माननीय अशोक इंगडे सर, सन्माननीय पी टी इंगडे साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, माझे बंधू आणि भगिनींनो, माझ्या मित्रांनो, वरच्या मजल्यावर सर्व सन्माननीय डॉक्टरांची सभा सुरू आहे. आपलं 100 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्टार्ट करण्याच्या उद्देशानं अकोला शहरातील सगळी आपली डॉक्टर मंडळी, त्याच्यामध्ये न्यूरोसर्जनपासून तर आपल्या MBBS, BSMS वगैरे डॉक्टरांपर्यंत सगळी डॉक्टर मंडळी हिरिरीनं ही भाग घेत आहेत आणि वर मीटिंग चालू आहे. ही आजची 4थी मीटिंग आहे. भीम जयंतीला आपल्या इथल्या OPD ज्या आहेत त्याच्यामध्ये मग डोळ्यांचे डॉक्टर येतील, त्याच्यामध्ये MD मेडिसिन येतील, MS सर्जन येतील, ऑर्थोपॅडिक येतील, त्याच्यामध्ये डोळ्यांचे डॉक्टर येतील, त्याच्यामध्ये न्यूरोसर्जन येतील. हे सगळे डॉक्टरांची OPD पहिल्यांदा आपल्या प्रतिष्ठानच्या वरच्या मजल्यावर हे चालू करण्याचं असणारं अनाऊन्समेंट म्हणजे त्याची घोषणा ही 14 एप्रिलला होणार आहे. आणि बुद्ध जयंतीपासून प्रत्यक्ष OPDला प्रारंभ होत आहे. या दृष्टिकोनातून आपण आता हा व्हिडिओ जो आहे हे याच्यासाठी सगळं सांगण्याची आवश्यकता आहे की हा व्हिडिओ पूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर जातो. हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण देशामध्ये देशाच्या बाहेर जातो. प्रत्येक व्हिडिओ हजारो लाखो लोक ऐकतात, पाहतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रतिष्ठानद्वारे काय राबवण्यात येते, काय सुरू आहे, हे हिस्टॉरिकल कसं आहे, ऐतिहासिक याला आपण का म्हणतो, याची जाणीव संपूर्ण देशामध्ये होते माझ्या मित्रांनो. त्यामुळे मी आपणाला विनंती करेल की जेव्हा आपली OPD प्रारंभ होईल त्यावेळेला आपले सगळे असणारे जे काही पेशंट आहेत, आजारी माणसं, आजारी व्यक्ती आहेत, तर त्यांनी याचा लाभ घ्यावा. बाहेरच्या डॉक्टरची फीज 1000 रुपये असेल ती इथं कन्सेशनल रेटमध्ये 500च राहू शकते. बाहेरच्या डॉक्टरची फी 500 रुपये असेल तर या ठिकाणी 200 रुपयेच राहू शकते. इवन आपलं इथं मेडिकल स्टोअर देखील प्रारंभ करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे मेडिसिन देखील इथंच मिळेल. तर आपल्या समाजाचं असणारं आरोग्य जो कर्ता समाज आहे, या देशातला हा कर्ता समाज आहे. संपूर्ण भारतामधला, आपण नेहमीकरता म्हणतो की संपूर्ण भारतामधला वास्तवता अशी आहे की बौद्ध समाज हा सगळ्या समाजासाठी एक आदर्श समाज आहे. आपल्या एवढी मानवतावादी वैचारिकता देशाच्या कुठल्याच समाजाजवळ नाही, हे नाकारण्याचं धाडस सर्वसामान्यपणे कोणी करू नये. तथागत बुद्धाची असणारी मानवतावादी विश्वव्यापी वैचारिकता ही या देशामध्ये, भारतामध्ये कोणाकडे असेल तर केवळ ते बौद्ध समाजाजवळ आहे. म्हणून वैचारिकतेनं अत्यंत
सुदृढ असणारा जो समाज आहे, वैचारिकतेनं अत्यंत सुदृढ असणारा जो समाज आहे, तो समाज अन्य बाबतीमध्ये जर विकलांग असेल तर त्या वैचारिकतेला काही व्हॅल्यू प्राप्त होत नाही. म्हणून वैचारिकता सुदृढ आहे तर आपलं आरोग्य सुदृढ पाहिजे. खूप विद्वान माणूस आहे आणि संपूर्ण शरीरात रोग भरलेले आहेत, तर त्या व्यक्तीला कोणी जुमानणार नाही. आणि म्हणून आपल्या समाजाचं, या मानवतावादी समाजाचं आरोग्य हे सुदृढ पाहिजे, कणखर पाहिजे. या अनुषंगानं 100 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रारंभ करण्याचा संकल्प आपल्या प्रतिष्ठानचा बिगिनिंगपासून आहे, सुरुवातपासून आहे. त्याला आता कुठं एक एक असणारा संकल्प आपण पुढे आणत आहोत. मग वैचारिकता सुदृढ आहे, आरोग्य सुदृढ आहे, पण शैक्षणिक बाबतीत आपण कमजोर आहोत. तर माझ्या मित्रांनो, त्या असणाऱ्या सुदृढ आरोग्याला कोणी मान्य करणार नाही. त्याला आर्थिकतेसाठी इतरांकडे हात पसरावा लागेल की मी विचारानं सुदृढ आहो, आरोग्यानं सुदृढ आहो, पण माझ्या खिशात पैसा नाही, आर्थिक बाबतीत विकलांग आहो, गरीब आहो. तर माझ्या ताकदीचा, माझ्या बुद्धिमत्तेचा, माझ्या विचारांचा हा दुरुपयोग प्रतिगामी समाज करू शकतो. मला तो डायरेक्ट इनडायरेक्ट गुलाम बनवू शकतो, कारण आपण आर्थिक गरीब असणार आहोत. आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठानद्वारे हा देखील संकल्प केलेला आहे की आपल्या समाजाची आर्थिक ताकद कशी वाढेल, आपण इतरांवर कसं अवलंबून राहणार नाही. देग माय जोगवा अशा प्रकारची अवस्था आपली असता कामा नये. हा सुदृढ विचारांचा समाज, सुदृढ आरोग्याचा समाज, हा सुदृढ आर्थिकही असला पाहिजे, हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. तर आपला कोणी दुरुपयोग करणार नाही, आपल्याला कोणी गुलाम बनवणार नाही. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारे आपल्या समाजाची आर्थिक स्थिती कशी वाढेल आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर, त्याचे आपले प्रयत्न, त्याचा आपला संकल्प हा बिगिनिंगपासून आहे, त्याला प्रारंभ झालेला आहे. आपलं बेसिक फाउंडेशन आपल्या लक्षात आलं असेल. बेसिक फाउंडेशन आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांच्या विचारानं आपलं फाउंडेशन पक्कं केलेलं आहे. आपल्याजवळ तर काहीच नव्हतं ना. आणि म्हणून एवढा सुदृढ विचार तथागत बुद्धांचा आपल्याकडे आहे. मग त्याच्या आधारावर आपल्याला प्रयत्न करणं कशाची आवश्यकता आहे? आपलं आरोग्य चांगलं, आपलं शिक्षण चांगलं, आपली आर्थिकता चांगली. आणि म्हणून आरोग्याबरोबर आर्थिकता आणि जी वैचारिकता बुद्धाची आहे ते पुन्हा मजबूत झाली पाहिजे आणि वाढली पाहिजे. आपल्या जवळची वैचारिकता ही वाढली पाहिजे. आणि म्हणून आपल्या शैक्षणिक संस्था असल्या पाहिजे. बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा स्वाभिमानाचा विचार आपल्याजवळ आहे, नेहमी करता आपण बोलतो, ते सातत्यानं सांगितलं पाहिजे. बुद्धाचा एवढा जबरदस्त विचार आपल्याकडे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याकडे आहे. जसं आता इंगळे सरांनी बिगिनिंगला सांगितलं, नेहमी करता आपण या पद्धतीनं मांडणी करतो. आपला समाज हा नीतिमान असला पाहिजे. बुद्धाचा विचारच आपल्याकडे आहे. नीतिमान आपला समाज आहेच. इतरांच्या तुलनेमध्ये, इतर समाजाच्या तुलनेमध्ये 100 पटीनं नीतिमान आपला समाज आहे. या नीतिमानतेबरोबर दान पारमिता आपल्याकडे असण्याची खूप आवश्यकता आहे.
त्याच्याशिवाय नीतिमत्ता नीतिमानता पूर्ण होत नाही. मी खूप नीतिमान आहो, आणि माझ्याकडे कमालीची आसक्ती आहे. माझ्याच पत्रावर आलं पाहिजे, माझ्याच पत्रावर आलं पाहिजे. ही नीतिमानता असू शकत नाही. आणि म्हणून इंगळे सरांना जे सांगायचं आहे की आपल्या समाजानं हे मॉडेल जे उभे केलेलं आहे हे दाखवून दिलं आहे अन्य समाजाला. आमचा समाज नीतिमानही आहे आणि नीतिमानता पूर्ण आहे, कारण आम्ही त्याग करायला तयार आहोत. आम्ही त्याग करायला तयार आहोत. त्याग जर नसता माझ्या मित्रांनो तर या देशाचं मॉडेल उभं नसतं झालं. आता तायडे सरांनी, सन्माननीय सत्कारमूर्ती तायडे सरांनी सांगितलं, सन्माननीय सत्कारमूर्ती शिरसाट साहेबांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांनी सांगितलं, इंगळे साहेबांनी सांगितलं की हे असणारं मॉडेल आहे. हे महाराष्ट्राचं मॉडेल आहे, म्हणजे देशाचं मॉडेल आहे. कारण महाराष्ट्रात बौद्ध समाज आहे म्हणून आपण हे उभं करू शकलो. अन्य राज्यांमध्ये एवढी गुलामगिरी आहे की तिथले खासदार आणि आमदार प्रतिगाम्यांच्या समोर खाली बसावं लागते त्यांना. तर ते काय करतील? स्वाभिमानाची ज्योतच पेटलेली नाही. महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाजवळ मूळ तत्वज्ञान आहे स्वाभिमान, विचार, मानवतावाद, त्रिशरण, पंचशील, 22 प्रतिज्ञा. इथं आता इंगळे सरांनी एक त्या रिझोऱ्याच्या मंडळीला सांगताना सांगितलं याला मंदिर नका म्हणू. आपण शब्दांसोबत खेळणारे जबरदस्त वैचारिक पहिलवान आहो माझ्या मित्रांनो. शब्द देखील आपल्याला तोलून मोजून मापून बोलावे लागतात. मंदिर म्हटलं की तिकडे चालला जातो तो माणूस प्रतिगामाकडे. मंदिर या पठडीत बसत नाही. आणि म्हणून एवढा महाराष्ट्रातला आपला बौद्ध समाज प्रगल्भ आहे. आता दीनबंधू गुरुजींचं उदाहरण सन्माननीय दीपकरावांनी या ठिकाणी दिलं आहे. ते असणारे सुभाषरावजी तायडे साहेब वगैरे ही आपली मंडळी ज्या सगळ्यांचे दीनबंधू गुरुजी म्हणजे एक मॉडेल आहेत. आणि म्हणून आपला हा जो समाज आहे हा समाज दीपस्तंभासारखा आहे अन्य समाजासाठी. त्यामुळे माझ्या मित्रांनो या प्रतिष्ठानकडे आपण त्यागाच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मी विनम्रपणे आपल्याला सांगतो, ज्या ज्या व्यक्ती जे जे परिवार त्याग करतात त्यांना जीवनामध्ये कशाची कमतरता पडत नाही. हे फक्त काही वाक्य आपण पुढे टाकतो अशातला भाग नाही आहे. यही पस्तिको ज्याला आपण म्हणतो, प्रतिष्ठानमध्ये आपण याचा अनुभव घेत आहोत. प्रतिष्ठानमध्ये ज्या ज्या व्यक्ती जे परिवार खुल्या मनानं निर्मळतेनं त्याग करतात, सतत आणि सतत त्याग करतात, त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आपण डोकावून बघा, त्यांना असणारा कुठल्याही प्रकारचा उणिवेचा भास कधी दिसणार नाही. कोणत्याच प्रकारचं उणीव त्यांना भासणार नाही. कोणत्याच प्रकारचा असणारा व्यत्यय त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही. कोणतीच कमतरता त्यांना पडणार नाही. आणि म्हणून प्रतिष्ठान नावाची अशी गोष्ट आहे की आपण त्याग कुठं करावा, आपण त्याग कुठं करावा. एक मिनिट फक्त हा डॉक्टर साहेब. तर त्याग कुठं करावा हा नेहमी करता प्रश्न पडत असतो. अनेक लोक म्हणतात की आम्ही द्यायला तयार आहोत, पण कसं कुठंच द्यावं. ज्याला दिलं तोच पडून चालला जातो असं गर्हानं नेहमी करता आपण ऐकत असतो.
पण माझ्या मित्रांनो, या देशाचं, महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं हे मॉडेल असं उभं झालं आहे की आपण या त्याग करण्याचं ठिकाण बघा आणि डोळ्यानं आपला असणारा विकास आपल्या डोळ्यानंच बघा. आणि त्याग केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाची उणीव भासणार नाही, उणीव पडणार नाही, याची गॅरंटी म्हणजे ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे माझ्या मित्रांनो. लोक कशाची गॅरंटी देतात? तो एक गॅरंटीवाला कुठंतरी आहे, ते म्हणते आम्हाला गॅरंटी. अबे गॅरंटी काय, हवेत गोळीबार करणारा माणूस तू. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान हे अत्यंत जबरदस्त पद्धतीनं उभं झालेलं आणि आपले संकल्प आता तडीस नेण्याचं काम प्रारंभ झालेलं अशा प्रकारचं ठिकाण आहे. सन्माननीय इंगळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आता यानंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत आपल्या, हे जे संकल्प आपण केले, आपलं कॉलेज उभं झालं आहे, आपलं हॉस्पिटल उभं राहत आहे, आपलं 200 विद्यार्थ्यांसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवन 15 कोटीचं उभं होत आहे. दुसरा मजला आता पूर्णत्वाला आलेला आहे. 4 मजल्याचं प्रबोधन भवन आहे आपलं. महाराष्ट्रातले 200 गरीब विद्यार्थी विनामूल्य निवास, विनामूल्य भोजन आणि विनामूल्य MPSC UPSC बँकिंगचे क्लासेस या ठिकाणी चालू होणार आहेत. एवढा मोठा समाजाला दिलासा या ठिकाणी भेटणार आहे. 200 एकर ॲग्रिकल्चर लँड खरेदी करण्याचं काम आपलं सुरू झालं आहे माझ्या मित्रांनो. की त्या ठिकाणी गोरगरीब असणाऱ्या खेड्यापाड्याच्या आपले जे काही निर्धन लोक आहेत, गरीब आहेत, ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही, अशांना कृषी विद्यापीठाप्रमाणे त्या ठिकाणी पगारी नोकरी मिळणार आहे. 200 एकरामध्ये 1000 गरीब परिवाराला पगारी नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, मी आपणाला विनम्र आव्हान करतो आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्याग आणि त्याग आणि त्याग हा सातत्याने केला पाहिजे. त्याचं जे प्रतिफळ आहे, आपलं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि सत्कारमूर्तींनी आज वेळ काढला, सन्माननीय तायडे सर, सन्माननीय दीपकराव शिरसाट साहेब, त्यांचा परिवार, या सगळ्यांनी वेळ काढला. या सगळ्यांचे प्रतिष्ठानतर्फे मी आभार मानतो, त्यांचे गुणगान करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खूप तोलामोलाची अशी ही मंडळी आहे, सामाजिक विचारांची मंडळी आहे. आणि म्हणून त्यांचं असणारं आयुर्मान आयुष्य, या पुढील भावी आयुष्य हे अत्यंत सुखकारक, आनंदमय जावो, निश्चित जाणार आहे अशी मंगलकामना करतो. आणि या ठिकाणी सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. त्यानंतर आभार प्रदर्शनाकडे आपण वळत आहोत. मी सन्माननीय घोडेस्वार साहेबांना विनंती करेन, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. खूप वेळ झालेला आहे. समस्त क्रांतिकारी महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आपल्या या आजच्या या बुद्धवंदना चिंतन सभेचे आपले अध्यक्ष आदरणीय भारसागळे साहेब, या संस्थेचे सचिव इंगळे सर, PT इंगळे सर, आणि आजच्या या कार्यक्रमाला सत्कार मूर्तीने उपस्थित असलेले माझे मित्र दीपकराव आणि तायडे सर, यांचा दोघांचाही परिवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी दर रविवारप्रमाणे आपला जो काही या ठिकाणी बुद्धवंदना आणि आपला चिंतन सभा चालते, या चिंतन सभेमध्ये सगळ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी BC खाडे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 50,000चं दानसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वक्त्यांनी जो काही या ठिकाणी विचार व्यक्त केला, सामाजिक उपक्रम म्हणून जे काही आपलं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याला आपण जागृत राहावं अशा ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जो काही या ठिकाणी तायडे साहेबांनी एक घोषणा केलेली आहे की जो काही मी या ठिकाणी माझं जे काही आता रिटायरमेंट नंतरचा जो काही पुंजी वगैरे आहे, तो आपल्या प्रतिष्ठानच्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुंतवण्यास आहे. त्या प्रीत्यर्थसुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित उपासक आणि उपासिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या परवाने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, एकीचे त्या बळाचे